काय करू, मन पण लागत नाही. मन बरं लागत नाही. घरात काय खाय प्यायला बनवायचं का नाही? काय बनवायचं का नाही म्हणजे? हा, घरात घरात आहे का काय स्वयंपाक केलाय का? मग काल भाजीपाल्याला पैसे द्या म्हटले तर पैसे दिले का? मग काय दुसरं घरात डाळी बिळी काहीच नाहीत का शिल्लक? सारखे ते डाळी डाळी कोण खायला रिकामं आहे? हा, हा, अरे तुला काय रोज रोज उठून सुटून नुसता भाजीपाला जाणायचा का काय? मग आणलं तर काय उपकार केला का काय? एवढा वेळ नसतो मला भाजीपाला आणायला. एवढा वेळ नसतो. मग एक तर काम बघायचं कंपनीमध्ये का तुला भाजीपाला आणत बसायचं? म्हणजे काय मी काय घरी उपाशी राहायचं का काय मग? हा, हा, तुला जाता येत नाही का बाबा? का तुला पैसे देत नाही कोण तेव्हा जाऊन घेऊन यायला? या बात तुम्ही साधारण कदा माझ्या संग भांडण करते. काल पोराला दूध आणायचं होतं, दूध आणायला सुद्धा पैसे नव्हते आणि तुम्ही मला म्हणताय पैसे नव्हते? काजल खरं बोल बरं का, तुला परवा 5,000 रुपये दिलं ती काय केलंस? मला शॉपिंगला पैसे लागत होते. मी नाशिकला गेले होते, तिथं शॉपिंग विपिंग करून आले. हा का, 5,000 रुपयाची शॉपिंग केली का? मग आणि पोराला दुधाला पैसे नाही म्हणते? आलं नासकं डोळ्यात कुचकं पाणी तुझ्या लगेच. तरी म्हणलं अजून कसे गंगा जमुना वाहिली नाही. सारखं मला असंच बोलते. याच्यासाठी केलं का तुमच्या सगळं लग्न मी? हा, याच्यासाठी तुम्ही मला असं घेऊन आले का? लव्ह अगं, मॅरेज केलं, हे केलं, ते लव्ह केलं. मॅरेज करून मी पस्तावलो. काय सांगू तुला? नुसतं म्हणायला लव्ह मॅरेज आहे. हा, काय हो? तुम्ही कोणता जीव लावता हो मला? जसं लग्न केलं, जसं एक पोरग झालं, तसं तुम्ही सारखे नस 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 करीत या. जसं काय मागच्या जन्माचं तुम्ही फार माझ्यावर हे काढून राहिले, राग काढून राहिले. काय मागच्या जन्माचा राग काढला रे तुझ्या? काय काढला राग? सारखे दुश्मनी केल्यासारखं वागताय ना तुम्ही माझ्याशी. अगं तुला कळत नाही का? घरात नवऱ्याला खायला वेळ 2 घास द्यावं, त्या पोराला काहीतरी खायला घालावं. तुम्ही माझ्या मनाचा काय विचार केला हो? हा? हा? म्हणजे सगळं कधी तुमचं खाय प्यायचं काढायचं, कधी मी तुम्हाला खाय प्यायला द्यायचं? तुम्ही काय उपाशी राहत्या काय? हा, 2-2, 3-3 दिवस गावाला इकडं तिकडं जात्या, सारखे काम काम करीत. माझ्या लक्ष तरी देता का तुम्ही? हा, तेवढंच बाकी आहे. आता कमवू नाही तर काय करू? कमवायला मग कमवता येतं ना. तुम्ही अशा घरी राहून पण काहीतरी कमवू शकता ना, दुसरा बिझनेस वगैरे टाकून. हा, तेवढंच बाकी आहे. 24 तास तुझ्या पुढ्यात बसलं पाहिजे. काम धंदा नको मला. मला काही गरज नाहीये अशी बी तुमची. आणि तुम्ही ना माझ्यावर बसून राहा काय अशी म्हणलं? इच्छा. काय म्हणलं? गरज नाही. एका बुक्कीत सरळ करीन बॅग. जसं काही झालं का लगेच मारे त्या घराच्या बाहेर काढून देते, हाकलून देते सदन कदा. हा, हा, त्या पोरामुळे सांभाळतोय तुला. नाही ना कधीच तुला काढले असते घराच्या बाहेर. यायला नसते किरकिर किरकिर. घरात वेळेला खायला नाही, काय नाही. घरात थांबायलाच नको. असं पण तुम्हाला कोणतं घरात थांबायला आवडतं? नाहीतरी ना तुम्हाला इकडे तिकडे जायला आणि त्या बायांकडे पाहायलाच आवडत नाही. बाहेरचं पाणी लागलं असेल ना तुम्हाला कुठंतरी. मी नाही काम करते, सासूबाईलाच फोन करून सांगते, बोलून घेते इकडं. हा, सासूला सांगू का भाऊजीला सांगू? आधी भाऊजीला सांगते, मग सासूला सांगते. एक वेळेस सासूमाई साईडने घेणार, पण भाऊजी नक्की घेतील. घरात जाऊन फोन लावते. काय बाई, माझ्या जीवाची वरवण झाली. हाताने पस्ताव केला. लव्ह मॅरेज कोर्ट मॅरेज काही खरं नसतं याचं. नुसतं म्हणायला भारी वाटत. हॅलो हॅलो, बोल ना वहिनी. कुठे आहे भाऊजी तुम्ही? आलो तर जरा चक्कर मारायला. चक्कर मारायला? हा ना, जेवायला नाही येणार का? जेवायला यायचं ना. मग या ना लवकर. ते ऐका ना भाऊ घरी होता ना, त्याच्यामुळं मग त्याला ते डाऊट येऊ राहिला वाटतं आपल्यावर. तुम्हाला एक खरं बोलू का? तुम्ही तुम्ही ना सारखं ते तुमच्याकडं तुम्ही असल्या का मला नुसतं तिथून घरातून बाहेरच निघूशी वाटत नाही. पण ते त्याच्या देखत नाही ना करतात असं. तुम्हाला एक सांगू का, ते काही त्यांना डाऊट येऊ नाही तर काही होऊ, मला त्या बाबा संग ना बिलकुल घेणं देणं राहिलं नाही खरं म्हणजे. तर तुम्हाला एक माझं गोष्ट ना मनच सांगायची. उडून गेलं त्या माणसावरून. ऐका ना वहिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगायची. मी घरी येतो हम्म. आणि मग बोलू आपण या विषयावर. भाऊ कुठे आहे? ते गेलं तानात निघून. जाऊ दे, 2-3 दिवस गेला असं ना. आता गाडीवर गेला का? काय माहिती कुठं उलटलं.
बरं बरं सांगा ना फोन करून चट. फोन केल्याशिवाय येत नाही ते घरी. बरं बरं मी काय म्हणते, हां तुम्ही लवकर या ना. तुम्ही घरी नसले की मला करमत नाही. माझी नुसती चिडचिड होती हो. बरं बरं आलो आलो. हां लवकर या. हे भाऊजी आले म्हणून जरा मनाला शांती वाटते, काहीतरी चांगलं वाटायला लागलं. नाही तर ना सारखी ह्या माणसाची किरकिर किरकिर. हां या खायसाने पार मला मारून टाकायवर आणले. हां काय करावं बाई, जाऊ दे. पण मी सगळं सांगन आता. गंज एवढे दिवस मनात दाबून धरलं, आता रिकामी नाही दाबून धरायचं. गेला काय हां गेला ना, त्याला काय रोग येणार आहे. राहतं खातं पेतं हाटेलात मस्त राहतं. ते आहे ना वहिनी बरं का, काय तुम्ही काय म्हणा पण तुम्हाला लय त्रास आहे बरं का त्याचा. त्रास ना भाऊजी, मी तुम्हाला एक सांगते, जेवढं मन मोकळं तुमच्या जवळ करते ना तेवढं कोणाच जवळ करत नाही मी. हे बा हे आता आत्या आहे, ते आता काय मला समजून घेतच नाही. हां so, तुम्हाला सांगतो वहिनी, तो मा भाऊ आहे पण आहे ना असं वाटत त्याचं नरड दाबून टाका. तुम्ही एवढ्या चांगल्या, तुमचा खेळ केला नव्हता त्यांनी. हां ये पा बरं अशी इथं ये, मला लय काळजी आहे हो तुमची, लय काळजी. आता काय सांगू भाऊजी मी तुम्हाला. वहिनी खरंच मला ना लय पस्तावा आला. आई बापाकडून सुद्धा तुटले हो मी. तुम्हाला तर माहिती आहे, बापाकडे जर गेले ना माझा बाप मला मारून टाकेन. त्या बापाच्या सुद्धा कोणी मला सहारा द्यायला नाहीये. आणि मी अशी एकटी पडले ना. वहिनी वहिनी ऐका, वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला माहिती आहे तुमचे घरचे तुम्हाला तिकडे घेणार नाही, म्हणजे तुमचे आई वडील, कारण तुम्ही लव्ह मॅरेज केलं, पळून आले, बरोबर आहे की नाही. हां तुम्ही काळजी करू नका वहिनी. वहिनी वहिनी असं नका करू. भाऊजी खरंच तुम्हीच मला समजून घेताय ना. खरंच घरामध्ये दुसरं कोणी समजून घेत नाही. आणि त्या ताई ते आता कधी मध्ये तर सुद्धा तुमच्या भावाला चुकलं सांगते अहो माझ्या. तिची लय वाईट खोड आहे. ती आहे ना, ती ना बहीण म्हणायच्या सुद्धा लायकीची नाही. त्या जाडीला आहे ना लय वाईट सवय लागेल. हां नुसती मध्ये मध्ये टोचा घालते भावाच्या संसारामध्ये. कशाला टोचा घालायची. अहो तुम्हाला सांगते, माग आल्या ना दिवाळीला तर म्हणे मला साडीच घेतली नाही, असंच नाही. आणि तुम्हाला सांगते भाऊजी 500 रुपयाची साडी घेतली हो मी त्याला, 500 रुपयाची. हां गण बहीण आहे मावली, पण काय करती. म्हणे वहिनीनं काय केलं, मला 200-300 रुपयाची साडी दिली म्हणे. चव आली त्या साडीला आणि बोळा म्हणे मी कोपऱ्यात फेकून दिला म्हणे. भावाला अशा चुकल्या सांगायला लागली. आणि हे जायला होते गाडीवर, यायला काय माहिती मी कशी साडी घेतली. आता वहिनी तुम्हाला सांगतो मी त्याच्या जागी जर मी असतो ना, मी इतकं जीव लावला असतं तुम्हाला, जीव ओवाळून टाकला असता. तेव्हा कसं आहे माहिती का, एक खरं सांगू का, पहिले ना माझा डोळा तुमच्यावरच होता. हा मी बोलले नाही तुम्हाला कधी, पण मग विषय असा झाला. मग ते म्हणजे त्यांची माझ्या जवळचे असं एक नातं बनलं होतं ना. आणि बाकी त्यांच्यावर कोणाला डाऊट येत नव्हता. त्यांच्या त्या हाईटमुळं डाऊट येत नव्हता. आणि तुमचं आणि माझं लगेच डाऊट आला असतात. तुमच्या संग येऊनच दिलं नसतं ना मला कोणी. हा ना मग. तुम्हाला तर माहिती मी कशी बाणे करून येईल म्हणून. आणि एक खरं सांगू का, काय मी कधीच असं कुठं राहत नाही बरं का. हा ना कधीच कोणाच्या इथं मी राहिलो नाही. पण मी 8-10 दिवसापासून ते मला आवडते म्हणून मी हल्लोच नाही इथून. तुम्हाला एक सांगू का, तरी तुमच्या आईचा फोन आला होता. तुमची आई काय म्हणे, तुमच्या लेकाजवळ बोलत होती म्हणे, तो एवढे दिवस राहत नाही म्हणे कुठं, आणि कस काय तिकडं राहू राहिला म्हणे, त्याचं मन कसं काय लागू राहिलं म्हणे तिकडं. मीच सबादने केली. म्हणलं तिकडे त्यांचा मॅटर झाला होता ना, म्हणलं त्याच्यामुळं मग ते आता ते विसरायसाठी इकडं आले म्हणलं राहायला. राहू द्या म्हणलं आत्या. हा ना खरंच सगळं विसरलो मी तुमच्यामुळं. माहिती आहे का, तुमच्यावर आहे ना माझं आहे ना प्रेम होत चाललंय हो आता. प्रेम होत चाललंय, पण मधला काटा याचं काय करायचं. वहिनी तुम्हाला एक सांगू का, काय तुम्ही त्याला म्हणा आपल्या गावाला राहायला चाल. ऐका तुम्ही माझं, मी त्याला सांगतो. तो म्हणाल आपल्या गावाला राहायचंच नाही. तो मला माहिती आहे तो येऊच शकत नाही. तो राहणार नाही मला माहिती आहे. मग आपण दोघं राहू. आपलं बघायचं झालं, पण पोराचं काय, पोराला कोण सांभाळीन. पोराला टाकून द्या, इथंच टाकून द्या, मरू द्या.
इथं टाकायचं? हा सांभाळीन त्याच्या तो. अहो येडे झाले काय तुम्ही? तर पोराला कसं काय टाकू बाई? हे बाबा असं 2-2 लग्न करू आपण लग्न झालं पण मग आपल्या दोघांचं. हं. त्यांनी नाही सांभाळलं तुम्हाला. बा तुम्हाला आई नाही बाप नाही कोणाचाच सहारा नाही. तुम्हाला मी बेसहारा कसा होऊन देईल? ते झालं हं. पण अहो त्या पोराची बाबा, सुद्धा वहिनी. काळजी नाही हो त्याला. एक गल्ला दूध सुद्धा नाही राहत घरात. तुम्ही पाहिलं ना आले तसे. वहिनी माझा ऐका तुम्ही हं. बरं का. त्याची जिरू द्या. जरी मा भाऊ आहे ना तरी तो चुकतोय. तो चुकू राहिला का नाही त्याची जिरू द्या. तुम्हाला सांगतो ते पोर सुद्धा इथं सोडून देऊ आपण. इथं सोडून द्यायचं? बरोबर त्याचे हाऊस झाले की तो घेऊन येईन तिकडं. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. तिकडे गेलो का तिकडं तो काही येत नाही. आपण फारकत घेऊन टाकू त्याच्याकडून आपलं दोघायचं लग्न लावून टाकू. हा ना. हां पोरगं कुठं जाईल? अंगणवाडीत टाकेल ना आता. झोपेले मध्ये झोपेल का? मग झोप दे जाऊ दे चला. लगेच जायचं? हं लगेच जायचं पण तुमच्या आईला आणि त्याला माहित पडलं आईला आणि त्यांना काय माहिती पडायचे. बाबर काय या बाबा नाही, ते एक बळजबरी नाही करीन ना तुमच्यावर. एक काम करा. काय? मी आता घरी निघून जातो. हं. हा नरसळ्या आला का याच्याबरोबर भांडण करा हं. आणि डायरेक्ट निघून या. असं करू का? असं करा. बरं काही गोष्टी जरा डोक्याने आणि तिकडे घ्यायला येतो मी तुम्हाला. बरं बरं हां चालेल. चालेल ना. मग मी आता लगेच निघतो. मी पुढे जातो बस स्टँडवर वाट पाहतो तुमची. आणि त्याला सांगा सकाळी जायला म्हणून. पण ते आता कधी येते काय माहिती. ते आलं तर त्याला सांगा का उद्या सकाळी आहे ना. उद्या सकाळ आपलं हे कालच गेले म्हणून. बरं बरं आलं का लक्षात? हां असं त्याला सांगा. एक काम करते ना हं. मी त्याला आता तुम्ही इकडं आले हे सांगतच नाही. तुम्ही इकडं आले हे सांगतच नाही आता. मी काय सांगेन याला जसे कालपासून जायला होते तसे तिकडून तिकडेच गेले वाटतं. हां असं सांगते. डोकं आहे तुमच्याकडे. बरं काही चला ना मग घरात चहा पाणी. हां चहा पाणी काय आता जेवण करतो आणि मी जातो बाहेर मग. हां हां चला. मग तो आल्यावर भांडण काढा मग तेवढं. हां चला मग. खरंच जाऊ भाऊजी तुम्ही आले ना मग मनाला लय भारी वाटत. इकडे यावं तुम्ही वहिनी. बाई विशालला म्हणलं गाडी घेऊन जा रे. हा पण काही सकाळपासून कुठं दिसाना काय नाही काय याचं एक डोकं फिरलंय का काय माहिती. घरी तर आहे का विशाल? हे विशाल काय हो? विशाल कुठे? ते कालपासून गेले तसे आलेच नाही. कालपासून गेला? हा मग कालच जायला होते ना ते. काल तुम्ही गेले गाडीवर गाडी खाली करायला आणि तेव्हाच ते मला म्हणे वहिनी म्हणे मी जातो म्हणे मला अर्जंट काम आठवलं म्हणे काहीतरी. मग मला सकाळी सांगता येत नव्हतं का तुला? मी मला आता काय त्यांनी तुम्हाला फोनवर सांगितलं असं म्हणलं. हा मग कळत कसं नाही आता त्या गाडीवर मला जायला लागल त्याचं काय? त्या कंपनीत गाडीवर आहे ना माल भरलाय आणि गाडी न्यायची आहे बाहेर. मग आता तुमची गाडी तुम्ही कळतं का नाही? कळतं का नाही? हा, तिकडे कर लवकर घरात. मला आहे ना मला तुमच्या संग ना बोलायचंच नाही. काय माझा हात झिंजायला लागली का तू? हा बा मला आहे ना इडं काय आता राहायची इच्छा नाही. आपण आहे ना काय करायचंय तुला? आपण एक काम करू हा? तिकडे जाऊन राहू आपण हा माहेराला कुठं? हा बापाच्या गावाला. अय, तुझ्या बापाच्या घरी राहायला मोकळा नाही मी. ते तुम्हाला अशा घरात ठेवायला रिकामी नाही. तिकडे जर गेले तर तुम्हाला कापून मारून टाकतील. तुझा बाप मला कापल? अगं तुझ्या बापाची हिंमत आहे का? तुझ्या कशाला बापाचं कौतुक सांगती? तू नको लागेल बापाचं भूषण सांगू. मला सुद्धा नाक नाही राहील तुमच्या संग असे पळून आले ना म्हणून लय नाकाचे आहे तुझं नाक नाही एका बुक्कीत सरळ करून टाकीन बघ. मला ना इथं राहायचंच नाही. इथं कोणच्या जंगलात आणून ठेवलं. हा इथं चित म्हणता पाखरू नाही. मग कुठं राहायचंय तुला कुठं राहायचंय? मला माझ्या बापाच्या गावाला राहायचंय. तुला यायचं असेल तर तू पण चाल. येत नाही मी येत नाही. मला माझं घर भरलं आणि मी भरलं आणि तुला कुठं जायचंय? कुठे स्वतःच घरी तरी हा? भाड्याच्याच घरात राहतो ना. हाय माझं गाव आहे आणि माझं घर आहे समजलं का? चाललं भाड्याचं घर तुझं सांगायला. गाव तो कोणत्या बापाचं वतन इड हा होय. चालला तू तो गाव तो माझ्या गाव. बापाचं नाव काढ नको बरं का इथं मारून टाकीन. इड राहिलाय ना तू कुणाचं नरडत असते तू- तुझ्या तर इथं ना? गावात पाय तुझ्या. हा इड आहे ना मला इज्जतच ठेवली नाही आणि इथं राहायला सुद्धा नाक ठेवलं नाही. तुला काही. लय इज्जत होती. इज्जत नव्हती तेव्हा काय लग्न केलं झक मारायला. मग तुला जायचंच आहे ना एक काम कर त्या पोराला घेऊन निघ. मला काय घेणं नाही त्या पोराशी बी. हा. पोरग तुझं आहे ना तूच सांभाळ. मला काय करायचं?
तुझ्या आईला तू बाय आहेस का काय दसी नाहीस? मला काय घेणं नाही, मी जाईन अशीच अगं माझ्या त्या बापाच्या पोराचा गावात विचार कर, राहीन. पोराचा. मला काय घेणं नाही, सांभाळ तू. आणि आता परत आहे ना, तू जोपर्यंत येत नाही ना, तुला गरज असेल ना माझी, तू तिकडे ये राहायला, मी हा, रिकामी हा. नाही. मी येऊ तिथं. माझं काही खेटर नडलं नाही यायला, समजलं का? माझं आहे ना जवळ सैन करायचं होतं ना, आता पर डोक्याच्या वर गेला पाणीत, कळलं का? जवळ इथपर्यंत होतं ना तवर गण साचवलं मी मनात. आता आहे ना राहायला रिकामी नाही इथं. जा, हा? नको राहू, निघ. सारे लोक पाहते आजूबाजूचे. निघ नाही तर ये बघ तुझ्या तो गावात. अरे तू आहे ना अख्खी निघ. इज्जत घालवली रे. निघ 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 निघ, थांबू नको असं इथं. बी मला गरज नाही त्याजवळ राहायची. तिकडे नाही. जा, त्यासारखे सतरा बघते. हे इला काय झालं हिला चिडायला काय माहिती? जेव्हा तेव्हा बघा तर नुसतीच किरकिर किरकिर. ह्याला आता ही पोरग इथं ठेवून गेली. हिला काय लाज लाज आहे का नाही? काय नाही. हा मी आहे ना आईकडे घेऊन जातो पोराला आता.